नमस्कार. मनबोलीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आजची कथा एका आईची आणि मुलाची. एका गावात 10 वर्षाचा मुलगा त्याच्या आईसोबत राहत होता. आईने विचार केला की उद्या माझा मुलगा जत्रेत जाईल, त्याच्याकडे 10 रुपये तरी असावेत. असा विचार करून आई शेतात काम करून संध्याकाळपर्यंत पैसे घेऊन आले. मुलगा शाळेतून आल्यावर म्हणाला, जेवण करून लवकर झोपतो, उद्या जत्रेत जायचं आहे. सकाळी तो आईला म्हणाला, मी आंघोळीला जातो, नाश्ता तयार ठेव. आईने रोटी बनवली, दूध अजून चुलीवरच होते. आईने पाहिले की भांडे पकडायला काही नाही. तिने गरम पातेले हाताने उचलले आणि आईचा हात भाजला. मुलाने मान खाली घालून दूध रोटी खाल्ली आणि तो जत्रेत निघून गेला. संध्याकाळी तो घरी आला तेव्हा आईने विचारले, जत्रेत काय पाहिलेस? 10 रुपयांचे काही खाल्ले की नाही? मुलगा म्हणाला, आई डोळे बंद कर, मी तुझ्यासाठी काहीतरी आणले आहे. आईने डोळे बंद केले तेव्हा मुलाने तिच्या हातात गरम भांडे उचलण्यासाठी आणलेली सांडशी ठेवली आणि म्हणाला, आता तुझे हात भाजणार नाहीत आई. आईच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. मित्रांनो, आईच्या चरणी स्वर्ग आहे. तिला कधीही दुःखी करू नका. सर्व काही मिळेल, पण आई पुन्हा मिळणार नाही. चला तर मग पुन्हा भेटू एका नवीन गोष्टी, एका नवीन प्रसंगासोबत. धन्यवाद.